Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to the 15th video of this series. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की LSTM कसं काम करतं. क्रिकेट मॅचच्या स्टोरीवरून आपण समजून घेतलं की फॉरगेट गेट, इनपुट गेट आणि आउटपुट गेट किती महत्त्वाचे आहेत. पण LSTMमध्ये 3 मोठे गेट्स आणि 2 मेमरी स्टेट्स म्हणजे सेल स्टेट आणि हिडन स्टेट अशा 5 गोष्टी असतात. त्याला लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म असं म्हणतात. यामुळे मॉडेल खूप कॉम्प्लेक्स होतं. प्रत्येक स्टेपला खूप कॉम्प्लेक्स ऑपरेशन्स होतात व इथे वेट्स आणि बायसेस यांची संख्या खूप जास्त होते, जे खूप सारी मेमरी कन्झ्युम करतात. मॉडेल खूपच हेवी होते, त्यामुळे ट्रेनिंग स्लो होते व ओव्हरऑल इफिशियन्सी कमी होते. इमॅजिन करा तुमच्याकडे एक स्मार्टफोन आहे. फुल फीचर्स आहेत, कॅमेरा, ॲप्स, एडिटिंग, सर्व काही. पण फोन स्लो आहे, हँग होतो. मग तुम्हाला काय हवं असेल? स्मार्ट फीचर्स की फास्ट आणि सिम्पल? मग रिसर्चर्सनी विचार केला की एवढे सर्व गुंतागुंत कमी करून काम तेवढं चांगलं करता येईल का? आणि त्यातून जन्म झाला GRUचा, गेटेड रिकरंट युनिटचा. GRU हे LSTMचं सिम्प्लिफाईड व्हर्जन आहे असं आपण म्हणू शकतो. दोन्ही आर्किटेक्चर कम्पेअर करण्यासाठी या डायग्राम्स तुम्ही पाहू शकता. इथे फक्त त्याच्या ब्लॉक डायग्रामवरूनच त्याची कॉम्प्लेक्सिटी आपल्या लक्षात येऊ शकते. LSTMमध्ये सेल स्टेट आणि हिडन स्टेट अशा 2 वेगवेगळ्या मेमरी असतात. पण GRUने काय केलं, त्यांनी या दोन्ही मेमरीला एकत्र केलं आणि एकच हिडन स्टेट ठेवलं. यामुळे मॉडेल हलकं झालं. LSTMमध्ये 3 गेट्स होते आणि यामध्ये फक्त 2च गेट्स आहेत, इनपुट गेट आणि अपडेट गेट. अपडेट गेट हा गेट ठरवतो की मागील माहिती किती पुढे न्यायची आणि नवीन किती माहिती घ्यायची. दुसरं गेट म्हणजे रिसेट गेट. हा गेट ठरवतो मागील माहितीपैकी किती भाग इग्नोर करायचा आहे, प्रिव्हियस मेमरीमधील किती माहिती वापरायची आहे, ते हे गेट ठरवतं. जसं तुम्ही लेक्चरला बसल्यावर टीचर्सने सांगितलेली इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन लक्षात ठेवता व अननेसेसरी इन्फॉर्मेशन इग्नोर करता, तसंच रिसेट गेट करतं. LSTMला अल्टरनेटिव्ह GRU आहे. LSTM आणि GRU दोन्हीही पॉवरफुल मॉडेल्स आहेत. तर आता आपण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. आता यापैकी कोणतं मॉडेल जास्त चांगलं रिझल्ट देतं व या दोन्हींमधील LSTM आणि GRU कोणतं बेस्ट आहे? तर याचं आन्सर आहे इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन. म्हणजे दिस इज अ ट्रेड ऑफ. हे समजून घेण्यासाठी इमॅजिन करा, तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, प्रवास करायचा आहे. तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. तुमच्याकडे कार आहे आणि तुमच्याकडे बाईक पण आहे. तर तुम्ही काय निवडणार? तर याचं पण उत्तर आहे इट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन अँड रिक्वायरमेंट. म्हणजे लाँग जर्नी असेल, सोबत फॅमिली असेल, जर्नी कम्फर्टेबल हवी असेल तर तुम्ही कार निवडता. पण रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक असेल, वेळ कमी असेल, फ्युएलचं बजेट कमी असेल व तुम्हाला फास्ट पोचायचं असेल तर तुम्ही बाईक निवडता. अगदी तसंच या दोन्ही आर्किटेक्चरचं आहे. दोन्ही आर्किटेक्चर सुपेरियर आहेत, पण कोणतं वापरायचं हे तुमच्या प्रॉब्लेमवर डिपेंड आहे. जर तुमचं कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असेल आणि लाँग डिपेंडन्सीज असतील तर तुम्ही LSTM निवडू शकता. आणि जर तुम्हाला फास्ट ट्रेनिंग हवं असेल आणि तुमच्याकडे लिमिटेड रिसोर्सेस असतील तर तुम्ही GRU निवडू शकता. AIमध्ये असं म्हटलं जातं की देर इज नो बेस्ट मॉडेल, देर इज ओनली अ राईट मॉडेल फॉर द राईट प्रॉब्लेम. त्यामुळे LSTM असो किंवा GRU, डिसिजन तुमच्या यूज केसवर आणि तुमच्या रिसोर्सेसवर अवलंबून आहे. LSTM हा अल्टरनेटिव्ह आहे GRU, गेटेड रिकरंट युनिट. हे नवीन मॉडेल यायला खूप वर्ष रिसर्च लागला. म्हणजे 1999-2000 साली LSTM आलं आणि GRU यायला 2014
म्हणजे 14 वर्षाचा कालावधी लागला. पण त्याच वर्षी अजून एक आर्किटेक्चर आलं, त्याला म्हणतात एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर, ज्यानं सिक्वेन्स टू सिक्वेन्स डेटावर रिव्होल्युशनरी रिझल्ट्स दिले. तर यापुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण हे आर्किटेक्चर डिटेलमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी आपण सिक्वेन्स टू सिक्वेन्स डेटा काय असतो याबद्दल थोडं डिस्कशन करूया. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण टॅब्युलर डेटा, ग्रिड डेटा, सिक्वेन्शियल डेटा याबद्दल बरंच डिस्कशन केलं आहे. टॅब्युलर डेटा म्हणजे रोज आणि कॉलम्समध्ये असलेला डेटा, एक्सेल शीटमधला किंवा डेटाबेस टेबल्समध्ये असणारा डेटा, जसं स्टुडंट नेम, स्टुडंट मोबाईल नंबर, CGPA, IQ, पॅकेज, ॲड्रेस यावर ANN बेस्ड काम करतं. दुसरा डेटाचा प्रकार म्हणजे ग्रिड टाईप ऑफ डेटा, इमेजेस डेटा, ज्यामध्ये पिक्सेल्सचे 2 डायमेन्शनल स्ट्रक्चर म्हणजे ग्रिड असते, त्यावर CNN बेस्ड काम करतं. डेटाचा तिसरा प्रकार म्हणजे सिक्वेन्शियल टाईप ऑफ डेटा, ज्यामध्ये डेटा एक ऑर्डरमध्ये असतो व डेटाच्या त्या ऑर्डरला खूप इम्पॉर्टन्स असतो, जसं सेंटेन्स, स्पीच, टाईम सिरीज डेटा, जिथे ऑर्डर बदलली की मिनिंग बदलतं. यासाठी आपण रिक्वायरमेंटनुसार RNN, LSTM आणि GRU यामधला कोणताही एक आर्किटेक्चर वापरतो. आता आपण डेटाचा एक इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट टाईप पाहणार आहोत, आणि तो आहे सिक्वेन्स टू सिक्वेन्स डेटा, ज्यामध्ये मॉडेलला दिला जाणारा इनपुट डेटा सिक्वेन्शियल असतो व मॉडेलकडून मिळणारा डेटासुद्धा किंवा आउटपुटसुद्धा सिक्वेन्शियल डेटा असतो. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आहे मशीन ट्रान्सलेशन. समजा मला आय एम व्हेरी हॅपी टू सी यू हे इंग्लिश सेंटेन्स हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर त्याचं आउटपुट असेल, तुम्हें देखकर मुझे बहुत खुशी हुई. इथे इनपुट सेंटेन्स एक सिक्वेन्स आहे व आउटपुट सेंटेन्ससुद्धा एक सिक्वेन्स आहे, आणि त्यातील नंबर ऑफ टोकन्स सेम असतीलच असं नाही, ते किती असू शकतात. याचप्रमाणे स्पीच टू टेक्स्ट, टेक्स्ट टू स्पीच, क्वेश्चन आन्सर सिस्टम म्हणजे चॅटबॉट्स, टेक्स्ट समरायझेशन, हे सर्व सिक्वेन्स टू सिक्वेन्स डेटाचे एक्झाम्पल्स आहेत. RNN, LSTM आणि GRU हे आर्किटेक्चर वापरून या प्रकारचा डेटा हँडल करणं व बेस्ट रिझल्ट मिळवणं थोडं डिफिकल्ट होतं. यावर परत रिसर्च झाला आणि 2014मध्ये गुगलमधील 3 रिसर्चर्स, इलिया सुत्स्केवर, जे सध्या OpenAI ज्या कंपनीने ChatGPT बनवला त्याचे हे को फाउंडर आहेत, ओरिओल विनियाल्स आणि वी ली, जे सध्या गुगल कंपनीचे की रिसर्चर्स आहेत, यांनी एक रिसर्च पेपर पब्लिश केला, सिक्वेन्स टू सिक्वेन्स लर्निंग विथ न्यूरल नेटवर्क्स. या पेपरमध्ये यांनी एक आर्किटेक्चर यूज केलं, त्याला म्हणतात एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर. या एका रिसर्च पेपरपासून सुरू झालेली ही जर्नी आज ChatGPTपर्यंत आणि मॉडर्न AI सिस्टम्सपर्यंत पोचली आहे. तर या पेपरबद्दल आणि एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चरबद्दल आपण सविस्तर पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉन्सपासून ते ChatGPTपर्यंतचा प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.